दुर्गाव असेल। तर राज ठाकरेंची तोफ आज दादरच्या शिवतीर्थावर धडाडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज आयोजित करण्यात आलाय। मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी वातावरण निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे। संपूर्ण मुंबई शहरभर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर हे झळकलेले आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी पार्कमध्ये थेट जाणार आहोत। अक्षय, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? ऋषाली, नक्कीच आज गुढीपाडव्याचा मेळावा जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होणार आहे आणि या संपूर्ण मेळाव्याला संबोधित करणार आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे। त्यामुळेच या संपूर्ण पाडव्याच्या मेळाव्याची उत्सुकता जी आहे ती मनसैनिकांसोबतच राज्यातल्या जनतेला या संपूर्ण गुढीपाडव्याची मेळाव्याची उत्सुकता लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय। दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर अर्थात शिवतीर्थावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे आणि त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं या संपूर्ण सभेची तयारी जी आहे ती जय्यत पद्धतीने करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण मुंबई उपनगर आणि मुंबई शहरांच्या प्रत्येक रस्त्यांवरती या गुढीपाडव्या मेळाव्याचे बॅनर्स, पोस्टर्स सगळीकडे मनसैनिकांकडनं लावण्यात आलेले आहेत आणि दादरच्या या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। आजच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कोणावरती धडाडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो रवींद्र नाट्य मंदिरामध्ये घेतलेला होता। त्यावेळेस राज ठाकरेंनी एक सूचक विधान केलेलं होतं की पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मला जे काही बोलायचं आहे ते अधिक सविस्तर पद्धतीने बोलेल। त्यामुळे आजच्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कोणावरती धडाडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी सर्वांनी शिवतीर्थावरती चला असा संदेश जो आहे तो मनसे पक्षाकडनं देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणावरती टीका टिप्पणी करणार आहे, कशा पद्धतीने विचार जे आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यातच येऊ घातलेली आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मनसैनिकांना काय संदेश देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।